हॅलो. नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. आजचा आपला डे हा 12 आहे. एकंदरीत आपण 1 पासून तर 12 पर्यंतचे सर्व डेज हे यशस्वीरित्या कंप्लीट केलेले आहे. आजचा आपला रनिंग डेज आहे 12वा. सुपर 30 नावाची आपण सिरीज केलेली आहे स्टार्ट TIT साठी. अभियोग्यतेसाठी 2022 मध्ये होऊ घातलेली जी अभियोग्यता आहे त्यासाठी आपण सर्व क्वेश्चन्स एकत्रित करून त्याच्यावर प्रत्येकच याच्यावर टाइप्स लक्षात घेऊन त्यावर आधारित काही आपण प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स घेऊन आपण ही सिरीज पुढे नेत आहोत. आजचा आपला डे आहे 12. ओके, 12 मधला पहिला क्वेश्चन बघा. चहाचा उपभोग किती टक्क्यांनी कमी करावा ज्यामुळे जरी किंमत 20% वाढली तर खर्च वाढणार नाही. जनरली क्वेश्चन आहे घरचा. फॉर एक्झाम्पल, चहाचा उपभोग म्हणजेच चहा पिणे किंवा चहाचा वापर करणे किती टक्क्याने कमी करावा म्हणजे रेड्यूस करावा ज्यामुळे जरी किंमत 20% वाढली तरी खर्च वाढणार नाही. घरच्या दृष्टिकोनातून आहे खर्च वाढला नाही पाहिजे, आपला जो बजेट असतो तो कोलमडला नाही पाहिजे. यासाठी आपण जर चहाच्या किमती भविष्यामध्ये वाढल्या आणि त्या जर 20% वाढल्या, एक मिनिट, त्या जर 20% वाढल्या तर आपण चहाचा उपभोग किती टक्क्याने कमी करावा. 10% वाढल्या तर चहा किती टक्क्याने कमी करावा म्हणजे चहा पिणे किती टक्क्याने कमी करावे, चहाचा वापर किती टक्क्याने कमी करावा. चहाच्या जागेवर साखर येऊ शकतं, गुळ येऊ शकतं, इतरही काही वस्तू येऊ शकतात. ओके, चहाचा उपभोग किती टक्क्याने कमी करावा ज्यामुळे जरी किंमत 20% वाढली तर खर्च वाढणार नाही. खर्च वाढला नाही पाहिजे म्हणून चहाची किंमत जरी वाढत गेली तरी सुद्धा आपल्याला चहाचा उपभोग किती टक्क्याने कमी करावा असं सांगण्यात आलेलं आहे. इकडे किमती तर वाढतच आहे टक्क्याने, मात्र आपल्याला उपभोग कमी करायचा आहे. सो याच्यावरचं आन्सर काय ते बघा. फॉर एक्झाम्पल आन्सर मी तुम्हाला सांगतो आणि त्याच पद्धतीने सेकंड आणि थर्ड याच्यावर आधारित जे क्वेश्चन्स मी विचारणार आहोत त्याच्यावर सुद्धा तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. चहाचा उपभोग किती टक्क्यांनी कमी करावा ज्यामुळे जरी किंमत 20% वाढली तर खर्च वाढणार नाही. टार्गेट करणार आहोत आपण किती टक्क्याने वाढणार किंमत, 20%. सो हे जे 20 आहे 2 वेळेस लिहून घ्यायचे. 2 वेळेस लिहून घेतले, वर आणि खाली सुद्धा 20-20 लिहून घ्यायचे. या 20%ने वाढली म्हणते म्हणजेच 120 करायचे म्हणजे एक त्याच्या पुढे लावून द्यायचं. वाढला तर एक अटॅच करायचा कारण 100%ने वाढ होत असतं. सो 120 आपण केले आणि हे इकडे जे आहे हे 2 शून्य काय करायचे अटॅच करून द्यायचे. जणू काही हे टक्केचे हे 2च शून्य इथं अटॅच करायचे. फॉर एक्झाम्पल ही जे 20% दिसतं त्याला आपण 2000 केले तरी चालते, डिवायडेड बाय 120 करायचे. ओके, असे केलं तरी चालतं. ठीक आहे. ओके, आता याला काय करायचं आपण तर कट करायचा, भाग द्यायचा. 0 काय होतं कॅन्सल होतं. 200 भागिले काय आले 12 आले. आता 12 भाग देऊया आपण. 12 डायरेक्टली भाग जातो. 12 1 12, 12 1 12, उरले किती 8, झाले किती 80. आता 12 ने 80ला भाग द्यायचा आहे. 12 सकम 72 होतात. 12 सकम 72 होतात म्हणजेच 80 मधून 72 गेले, उरले किती 8 म्हणजेच आन्सर आलं 16.8/12. आता ह्या 8 आणि 12ला सुद्धा भाग जातो म्हणून 4 दोन्ही 8 आणि 4 3 12. फायनली आन्सर येतो 16.203% चहाचा उपभोग कमी करावा जेणेकरून भविष्यामध्ये 20% जरी वाढ झाली चहाच्या किमतीमध्ये तरी सुद्धा आपल्या घरचा खर्च कमी म्हणजे जास्त होणार नाही. ओके, स्थिर राहणार आहे. काय केलं आपण, काय केलं ते तुम्हाला सांगतो. ओके, हे जे 20 आहे याला काय करायचं आपण 20चे काय करायचे 2000 करायचे. 2000 डिवायडेड बाय 120 केले. एक इथे लावून द्यायचा, त्याच्या डोक्यावर 2 शून्य द्यायचे. ओके, 20-20 घ्यायचे, 20-20 घेतले, इथे 1 लावला, इथे 2 शून्य लावायचे. असं फक्त आपल्याला करायचं, देन आपल्याला ते सॉल्व करत न्यायचं. 0 कॅन्सल म्हणजे 200 भागीला 12 आहे. आता इथे आणखी कट केला तरी चालतं म्हणजे 4 ने भाग दिला आपण, 4 3 12, 4 5 20 म्हणजे 50. 50/30 जरी घेतलं तरी सुद्धा आपल्याला आन्सर येऊन जातात 50/3. नंतर 3 1 3, उरले 2 झाले 20, 3 सकम 18, उरले किती 2
म्हणजे 16.2/3 असे आन्सर येतं. म्हणजेच आन्सर असा आहे चहाचा उपभोग आपण 16.2/3% कमी करावा, ज्यामुळे किंमत 20% जरी वाढली तरी आपल्या खर्चात वाढ होणार नाही. सो 16.2/3 16.2/3 16.2/3 यस, आवाज येतो? यस, ओके. 16.2/3 असं राईट आन्सर आहे मित्रांनो. 16.2/3 यस. तर ऑप्शन येतं सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, कळलं तुम्हाला? 16.2/3 16.2/3. सेकंड क्वेश्चन घ्या आणि आन्सर द्या. साखरेचा उपभोग किती टक्क्यांनी कमी करावा, ज्यामुळे जरी किंमत 25% वाढली तर खर्च वाढणार नाही? प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू बिकॉज these questions are also related to TIT examination. Okay, fast. Yes. चॅटिंग करा रे, मला चॅटिंग करून नाही राहील तुमच्याली. यस, राणी कोटकर, आवाज येतो क्लिअर सर? हॅलो. यस, चॅटिंग करू शकता तुम्ही. हां, यस. 16.2/3 16.2/3. आता मात्र आन्सर आपल्याला काढायचा आहे. साखरेचा उपभोग किती टक्क्यांनी कमी करावा, ज्यामुळे जरी किंमत 25% वाढली तर खर्च वाढणार नाही? हा क्वेश्चन 2017च्या टेटमध्ये आलेला आहे आणि ते क्वेश्चन आपण सर्वच्या सर्व टार्गेट करत आहोत, जेणेकरून आपल्याला 200 प्रकारचे क्वेश्चन्स शिकणे झाले पाहिजे. 200 प्रकारचे क्वेश्चन जेव्हापर्यंत मी कंप्लीट करणार, त्याच्यानंतर मी प्रत्येक टाईपचा एक क्वेश्चन्स घेऊन मी तुमचे 200 मार्क्सचा पेपर सुद्धा कंडक्ट करणार आहोत. सो लक्ष द्या, आन्सर आहे 20. राईट आन्सर 20. बिकॉज काय येणार आहे, हे 25 2 शून्य लावले आणि 25च्या पुढे काय केला, 1 लावला, झालं रे आन्सर. 25 125 125 125 दोन्ही 250. हा शून्य इथं म्हणजे 20%. अर्थातच काय, साखरेचा उपभोग किती टक्क्याने कमी करावा? साखरेचा उपभोग 20% कमी करावा. जर भविष्यामध्ये साखरेची किंमत 25% वाढली तर आपल्या घरचा खर्च वाढणार नाही, तो स्थिर राहणार आहे. सो 20% हे आन्सर येतं. काय तर 20%. डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन, चहाचा उपभोग किती टक्क्याने कमी करावा, ज्यामुळे जरी किंमत 10% वाढली तर खर्च वाढणार नाही? आन्सर बघा, आन्सर विदाउट आन्सर. ओके, विदाउट ऑप्शन. यस, फास्ट. चहाचा उपभोग किती टक्क्याने कमी करावा, ज्यामुळे जरी किंमत 10% वाढली तरी सुद्धा खर्चामध्ये वाढ होणार नाही? आपल्याला घरच्या चहाचा उपभोग किती टक्क्याने कमी करायचा आहे, जर भविष्यामध्ये साखरेची किंमत 10% वाढत असेल तर? ओके, प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, यस, फास्ट. चहाचा उपभोग किती टक्क्याने कमी करावा, ज्यामुळे जरी किंमत 10% वाढली तर खर्च वाढणार नाही? जरी किंमत 10% वाढली तर खर्च वाढणार नाही? प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, आन्सर यस. ओके, चहाचा उपभोग किती टक्क्याने कमी करावा, ज्यामुळे जरी किंमत 10% वाढली तर खर्च वाढणार नाही? ओके, येस. TIT नंतर बऱ्याचशा गोष्टी आहे की ज्या TIT मध्ये क्लिअर कराव्या लागतात. तुम्हाला 400 प्रकारचे क्वेश्चन्स हे जर तुम्ही कंप्लीट करत असाल तरच TIT मध्ये तुमचा स्कोर हायर येणार आहे. 400 प्रकारचे क्वेश्चन्स म्हटलं मी, 400 प्रकारचे टाईप्स जर तुम्ही कंप्लीट करत असाल तर तुम्ही TIT मध्ये स्कोर करू शकता 180+. ओके, यस, 9.1/10. यस, बघूया. 10 घेतले, 10चे केले 1000. ओके, हे 10 घेतले, याच्यासमोर लावला 1. आता हा शून्य कॅन्सल, 100 भागिले 11 येतात. 11 9 99. 11 9 99. उरले किती? 9. बघा, 11 9 99. उरला किती? 1. सो 9.1/11% आपल्याला त्या चहाचा उपभोग कमी करावा लागेल. चहाचा उपभोग जर आपण 9.1/11% कमी केला तर भविष्यामध्ये जरी किमती चहाच्या 10% वाढल्या तरी सुद्धा आपला खर्च हा स्थिर राहणार आहे, वाढणार नाही. ओके, म्हणजेच राईट आन्सर आहे 9.1/11. बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बी येतं, इथे नका घेऊ, हे टाकण्यात नाही आलं. ओके, येस, इथं घ्यायचं, हे राईट येतं. टायपिंग मिस्टेक आहे,
म्हणून इश्यू करू नका, ही टायपिंग मिस्टेक आहे. हा 90 नसून 9.111 येतं. ओके, क्रॉस म्हणजे गुणिले बरोबर एन होते, एल बरोबर बेरीज होते, एम बरोबर वजा होते. म्हणजेच हे बेरीज बरोबर एल घ्यायचं आहे आणि वजा बरोबर एम घ्यायचं आहे. उलट सुलट आलेले आहे कारण की ते याच्यात घ्यायचं आहे. तर हे जे सिरीज देण्यात आलेलं आहे, हे जे इक्वेशन देण्यात आलेलं आहे, याचे आन्सर काय. आता आपण इथे लक्षात घेऊ, पी म्हणजेच भागिले आहे. म्हणजे पी म्हणजे काय, भागिले घेतला. त्याच्यानंतर एन म्हणजे क्रॉस, एन म्हणजेच काय, क्रॉस म्हणजेच गुणिले आहे. यल म्हणजे बेरीज, यल म्हणजे बेरीज घेतली. ओके, आणि यम म्हणजे वजाबाकी घेतली, यम म्हणजे वजाबाकी घेतली. म्हणजे आपलं इक्वेशन काय आलं, 5 गुणिले 5 भागिले 5 अधिक 5 वजा 5. आता बॉडमासच्या नियमानुसार म्हणजे कंच भागी बेऊच्या नियमानुसार कंच भागू बेव म्हणजेच टी फॉर डिव्हिजन भागाकार करायचा, एम फॉर मल्टिप्लिकेशन गुणाकार करायचा, ए फॉर ॲडिशन म्हणजे बेरीज करायची, एस फॉर सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करायची. यापैकी सर्वप्रथम आपल्याला भागाकार करायचा आहे, म्हणून हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. 5 भागिले 5 म्हणजे 1 होतं. सो त्याच्यानंतर गुणाकार करावा लागेल, म्हणून देअरफॉर 5 गुणिले 1 अधिक 5 वजा 5 या स्टेप्सवर आला आपण. म्हणजे 5 1 5, 5 अधिक 5 वजा 5. ओके, आता अधिक 5 वजा 5 कॅन्सल होणार आणि आन्सर येणार आहे फक्त आणि फक्त 5. ओके, दॅट्स इट क्लिअर. 5 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हा क्वेश्चन अशा प्रकारचे क्वेश्चन्स परीक्षेला येत असतात. आपण हर एक प्रकारचे क्वेश्चन्स एकदा घेतला की तो पुन्हा घेत नाही. सो ह्या प्रकारचा क्वेश्चन्स आपल्याला चिन्ह बदलासाठी आधी फक्त सिरीज एक छोटीशी होती, मात्र याच्यामध्ये अल्फाबेटिकल चिन्ह बदलण्याच्या संदर्भात बरेचसे क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे. सो आपण हा क्वेश्चन्स घेतलेला आहे. ओके, म्हणजे आन्सर येतं 5 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 5वा क्वेश्चन बघा. जर ए याचा अर्थ बेरीज आहे, बी याचा अर्थ वजा आहे, सी याचा अर्थ मल्टिप्लिकेशन आहे, तर खालील समीकरणाचे मूल्य काय आहे. खाली एक समीकरण देण्यात आलेलं आहे, आपल्याला त्याच्याला चिन्ह बदल करावं लागेल. ए याचा अर्थ बेरीज आहे, म्हणजे ह्या ठिकाणी झाली बेरीज. बी याचा अर्थ वजाबाकी आहे, बीच्या ठिकाणी घेतली आपण वजाबाकी. सी याचा अर्थ मल्टिप्लिकेशन आहे, सी याचा अर्थ मल्टिप्लिकेशन आहे, इथेही मल्टिप्लिकेशन आणि इथे सुद्धा मल्टिप्लिकेशन. सो देअरफॉर पहिल्या ब्रॅकेटमध्ये 10 गुणिले 4 अधिक 4 गुणिले 4 वजा 6 इक्वल टू हॉट. ब्रॅकेट सुरुवातीला सॉल्व करायचा. 10 चूक 40, 40 अधिक हे 4 चूक 16 वजा 6. 40 अधिक 16 म्हणजे होता 56 वजा 6 इक्वल टू 50. 50 हे जर तुमचं राईट आन्सर असेल तर तुम्ही राईट ट्रॅकनं आहात. सो 50 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, 50 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 6वा क्वेश्चन. जर पीचा अर्थ वजा आहे, क्यूचा अर्थ मल्टिप्लिकेशन आहे, आरचा अर्थ डिव्हिजन आहे आणि एसचा अर्थ बेरीज आहे, तर दिलेल्या समीकरणाचे मूल्य काय असेल. छोटंसं समीकरण दिलेलं आहे आणि तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. फास्ट, सुपरफास्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. क्यूचा अर्थ गुणाकार आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला गुणाकार करावा लागेल. ओके, त्याच्यानंतर पीचा अर्थ वजा आहे, या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावं लागेल. यसचा अर्थ बेरीज आहे, या ठिकाणी आपल्याला बेरीज करावी लागेल. आणि आरचा अर्थ भागिले आहे, भागिले म्हणजेच आपलं इक्वेशन काय होणार रे. 4 गुणिले 3 वजा 12 बेरीज 4 भागिले 2. बॉडमासच्या नियमानुसार सर्वप्रथम आपल्याला भागाकार करायचा असतो. याचा भाग येतो बेदोनी 4, म्हणजेच 4 गुणिले 3 वजा 12 अधिक 2. आता त्याच्यानंतर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असतं, म्हणजे हे झाले 12. सो 12 वजा 12 अधिक 2. 12 12 कॅन्सल झाले, म्हणजे आन्सर आलं 2. 2 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. जर 2 हे तुमचं राईट आन्सर आलेलं असेल तर अशा प्रकारचे 100 जरी क्वेश्चन तुमच्याला घेतले तरी सुद्धा तुम्ही स्पीडी एकदमच फास्टमध्ये ते काढू शकता. दॅट्स इट क्लिअर. ओके, दॅट्स इट क्लिअर. 12 12 कॅन्सल झाले. येस. आता घेऊया आपण 7वा क्वेश्चन. येस, 2 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. देन 7वा क्वेश्चन. येस, सरळ रूप द्या आणि सोडवा. बघा, अशा प्रकारचा क्वेश्चन आला तर खूप मोठा क्वेश्चन आहे, परंतु जेवढा मोठा क्वेश्चन आहे तेवढा तो कठीण नाही. दिसायला फक्त तो मोठा असतो,
जंगलात जात असताना वाघ आहे म्हणून परत यायचं नाही, गेल्यानंतर बघायचं. वाघ नसतो, तो एखाद्या दुसऱ्याला तो बिबट्या दिसलेला असतो म्हणून आपल्याला वाघ सांगत सुटतो, कारण त्याने कधी जीवनात वाघच बघितलेला नसतो. हा वाघाच्या स्वरूपात आहे, परंतु हा सौम्य आहे, सौम्य आहे. जरी हा एवढा मोठा क्वेश्चन दिसत असेल तरी सुद्धा तो फॉर्म्युलाशी रिलेटेड आहे. इट्स रिलेटेड टू फॉर्म्युला, फॉर्म्युलाशी रिलेटेड आहे आणि त्याच्यामध्ये फॉर्म्युला कोणता दिसतो. अशा प्रकारचा क्वेश्चन दिसला की बघायचं दोनच प्रकारचे व्हॅल्यू आहे, दोनच प्रकारचे व्हॅल्यू आहे. या ठिकाणी जर बघितलं तर दोनच प्रकारचे व्हॅल्यू आहे, ही 1 आणि ही 2. म्हणजे ए म्हणजे 0.137 आणि बी म्हणजे 0.098. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर समजून जायचं अशा दोनच प्रकारचे जर व्हॅल्यू दिसल्या की त्या फॉर्म्युला रिलेटेड आहे. मग फॉर्म्युला रिलेटेड आहे तर मग काय करायचं, हा झाला ए, हा झाला ए, हा झाला बी, हा झाला बी, म्हणून ए प्लस बीचा स्क्वेअर, ए प्लस बीचा स्क्वेअर पहिल्या याच्यात आहे, प्लस ए मायनस बीचा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय हा ए ए रिपीट आहे म्हणून ए स्क्वेअर प्लस हा येतो बी स्क्वेअर. आता फॉर्म्युल्यामध्ये वरची जे साईड आहे ते कुठल्या तरी याचं उत्तर येतं. म्हणजेच आपण फॉर्म्युला कसा सुरुवात करतो रे, ए प्लस बीचा वर्ग म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टॉईस ए बी. हे आपला पहिला फॉर्म्युला झाला, अतिशय सोपा असा फॉर्म्युला असतो. दुसरा फॉर्म्युला आपण काय घेतो, ए मायनस बीचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस टॉईस ए बी. हे दोन फॉर्म्युले तर आपल्या अंतर्गत पाठच आहे, आपण 5व्या 7व्या वर्गात हे पाठच केले होते. मात्र काय होतं, हे दोन फॉर्म्युल्यापासून तिसरा फॉर्म्युला कसा तयार होतो, हा बघा, हा एक आणि हा दुसरा म्हणजे ए प्लस बीचा वर्ग, ए प्लस बीचा वर्ग, ए मायनस बीचा वर्ग, ए मायनस बीचा वर्ग. या दोनची जर बेरीज केली तर तिसरा फॉर्म्युला तयार होत असतो बघा, ए प्लस बीचा वर्ग प्लस म्हणजे याची बेरीज, या दोनची बेरीज प्लस ए मायनस बीचा स्क्वेअर बरोबर होत असते टॉईस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. टॉईस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, टॉईस इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. या दोनची जर बेरीज केली तर आन्सर येते टॉईस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तसं सेम टू सेम इथं आलेल्या फॉर्म्युल्याच्या स्वरूपात ए प्लस बी स्क्वेअर प्लस ए मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी स्क्वेअर प्लस ए मायनस बी स्क्वेअर म्हणजेच होते टॉईस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि खालचं जायचे ते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर तर खाली दिलंच आहे मित्रा. ओके, म्हणजेच हे काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॅन्सल होतं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॅन्सल होतं म्हणजे आन्सर येतं 2. म्हणजेच काय की म्हणजे काय होतं की याच्यामध्ये कोणत्याही व्हॅल्यू टाकल्या म्हणजे पॉईंटच्या टाका, एकदम क्लिष्ट टाका, काही टाका, फक्त ते फॉर्म्युल्यामध्ये जर या पद्धतीने जर बसलं ए प्लस बी स्क्वेअर प्लस 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 या दोनची बेरीज आणि प्लस ए मायनस बी स्क्वेअर, हे जे दोन फॉर्म्युले आपण छोटे पाठ करत असतो त्या दोन फॉर्म्युल्याच्या सुरुवातीची बेरीज जर केली तर आन्सर येतं टॉईस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि खाली ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दिलंच आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॅन्सल, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॅन्सल इज इक्वल टू 2. म्हणजे यामध्ये कुठल्या व्हॅल्यू टाकल्या तर आन्सर येणार आहे 2. येस, म्हणजे आन्सर येतो 2. येस, 2.0. ओके, कळलं तुम्हाला? ओके, कळलं सर आम्हाला. देन क्वेश्चन नंबर 8वा याच्या मग 2 येतो का सर? त्याच्यामध्ये बघूया आपण. याच्यामध्ये 2 नाही येणार. ओके, कसा नाही येणार तुम्हाला सांगतो. जर हा क्वेश्चन 1 + 7चा स्क्वेअर प्लस 1 + 7चा प्लस 1 - 7चा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 × 1 + 7 × 7 हा जर असा असता क्वेश्चन तर आन्सर 2 आर असतं. कारण की ए प्लस बी स्क्वेअर प्लस ए मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी स्क्वेअर प्लस ए मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे ए प्लस बी स्क्वेअर प्लस ए मायनस बी स्क्वेअर म्हणजे दोनच प्रकारचे व्हॅल्यू आहे, ए म्हणजे 1 आणि बी म्हणजे 7. सो आपण या पद्धतीने फॉर्म्युला सेट केला. हे म्हणजे काय होत असते एवढं तर टॉईस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि खालचं जैश येते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे कॅन्सल. तर आन्सर आलं असतं 2. पण असं इथं नाही आहे. या प्लसच्या जागेवर इथं मायनस आहे आणि ए स्क्वेअर आणि ह्या याच्या ठिकाणी हे एवढं नाही आहे, फक्त ए प्लस बी ए × बी दिलेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल,
सो 23 तुम्हाला सांगतो. तुम्हाला मी ऑलरेडी क्लिअर केलं रे. ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी. हे दोन छोटे छोटे फॉर्म्युले आपल्याला लहानपणीच पाठ असतात. या दोहोंची बेरीज केली तर आन्सर येतं ट्वाइस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर या पद्धतीने. पण याची वजाबाकी जर केली तर आन्सर येतं 4ab. आन्सर काय येतं 4ab. म्हणजेच काय देअरफॉर ए प्लस बी स्क्वेअर प्लस नॉट प्लस मायनस ओके मायनस या दोनची जर वजाबाकी केली मायनस ए मायनस बी स्क्वेअर तर इज इक्वल टू येतं 4ab. सेम टू सेम इथे असं आलेलं आहे बघा. ए म्हणजे 1 बी म्हणजे 7 म्हणजेच काय ए प्लस बीचा वर्ग आलेला आहे मायनस 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 आणि ए मायनस बीचा वर्ग आलेला आहे डिवायडेड बाय हा ए आणि हा बी म्हणजे ए इंटू बी म्हणजे ए बी आलेला आहे. सो ए प्लस बी स्क्वेअर मायनस ए मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी स्क्वेअर मायनस ए मायनस बी स्क्वेअर म्हणजे येतं 4ab डिवायडेड बाय ए बी कॅन्सल आणि आन्सर येतं 4. जर या फॉर्म्युल्यात बसत असेल जर प्लसच्या फॉर्म्युल्यात बसत असेल तर आन्सर लिहायचा आहे 2 आणि जर मायनसच्या फॉर्म्युल्यात जर बसत असेल तर आन्सर लिहायचा आहे 4. प्लससाठी 2 मायनससाठी 4 प्लससाठी 2 मायनससाठी 4 प्लससाठी 2 आन्सर आणि मायनससाठी लिहायचा आहे 4 आन्सर. म्हणजे अशा प्रकारचा खूप मोठा क्वेश्चन जरी असला तर काय करू असं करत बसायचं नाही. ए प्लस बी स्क्वेअर प्लस ए मायनस बी स्क्वेअर या दोनची बेरीज ए प्लस बी स्क्वेअर प्लस ए मायनस बी स्क्वेअर बेरीज जर असेल तर आन्सर 2 आणि अशा पद्धतीने जर मायनस असेल तर ए प्लस बी स्क्वेअर मायनस ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 4. लक्षात आलं. बेरीज असेल तर 2 मायनस असेल तर 4 मायनस असेल तर 4 मायनस असेल तर 4. ओके यस. सो आन्सर येतं 4. दॅट्स इट क्लिअर. नवा क्वेश्चन. प्लीज गिव मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 3 मायनस 4चा स्क्वेअर प्लस 3 प्लस 4चा स्क्वेअर उलट्या स्वरूपात दिलेला आहे. चालतं आपल्याला उलट्या स्वरूपात कारण या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यांनी ए मायनस बी स्क्वेअर प्लस ए प्लस बी स्क्वेअर उलट जरी असलं तरी चालतं. आपण काय घेत होतो ए प्लस बी स्क्वेअर प्लस ए मायनस बी स्क्वेअर घेत होतो ते हे सारखंच आहे डिवायडेड बाय हा ए म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ए मायनस बी स्क्वेअर प्लस ए प्लस बी स्क्वेअर म्हणजे होतं ट्वाइस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हे कॅन्सल इज इक्वल टू 2 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 2 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 2 आन्सर आणायचा मित्रांनो. 2. जर या ठिकाणी बेरीज असली तर 2 आन्सर जर या ठिकाणी वजाबाकी असेल तर 4 आन्सर. एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवा कारण अशा प्रकारच्या क्वेश्चन्समध्ये बिलकुल परफेक्टली लक्षात ठेवा की बेरीज असेल तर 2 आणि वजा असेल तर 4 बेरीज असेल तर 2 आणि वजा असेल तर 4. ओके एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर निश्चितचपणे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे याच्यामध्ये. नाहीतर हा क्वेश्चन तुमच्याकडून सोडवला जाणार नाही. येस ओके. सो आन्सर येतं किती 4. ओके 2 येस. म्हणजेच का कारण की ए प्लस बी स्क्वेअर प्लस ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होते. ट्वाइस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ट्वाइस इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणून तो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॅन्सल होतो आणि 2 राहतो आन्सर. येस 2 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 10वा क्वेश्चन. जर आपण 3 काप करून घन कापले घन शब्द आहे हा घन कापले तर असे किती लहान घन मिळतात जे एक्स वाय आणि झेड या 3 बाजूमध्ये समान प्रकारे वितरित आहेत. फॉर एक्झाम्पल आपण एक डायस काढूया. हा एक डायस काढला याला या पद्धतीने आपण सेट करू. ओके म्हणजे हा झाला डायस हा डायस झाला. याची फ्रंट बाजू असतो आणि बॅकची बाजू असतो. फ्रंट अँड बॅक. एक असतं टॉप आणि अप अँड डाऊन टॉप अँड डाऊन म्हटलं तरी चालतं. ओके अप अँड डाऊन म्हटलं तरी चालतं. टॉपपेक्षा अप अँड डाऊन असतं. वरची बाजू आणि खालची बाजू. एक असतं लेफ्ट आणि एक असतं राईट.
ह्या त्याच्यावाल्या काय झाल्या 3 बाजू. ओके 3 बाजू म्हणजे 3 दोन्ही 6. ओके लेफ्ट राईट अप डाऊन अँड फ्रंट बॅक. फ्रंट बॅक अप डाऊन आणि लेफ्ट राईट अशा 3 बाजू आहेत. आपल्याला काय विचारलं, जर आपण 3 काप करून घन कापले, 3च काप दिले म्हणजे 1 2 3 काप करून घन कापले तर असे किती लहान घन मिळतात. आता 3 काप दिले म्हणजे एकाच याला 3 काप दिले नाही. जसं आपण इथं घेतलं एकाच याला 3 काप दिलेले नाही तर फक्त 3 काप दिलेले आहे. फक्त किती काप दिलेले आहे, 3 काप दिलेले. जर आपण 3 काप करून घन कापले तर असे किती लहान घन मिळतात जे एक्स वाय आणि झेड या 3 बाजूमध्ये समान प्रकारे वितरित होतात. आपल्याला एक काम करायचं आहे, याला केव्हाही 3 ने भाग द्यायचा, केव्हाही 3 ने भाग द्यायचा. का, कारण की त्याला आपल्याला वितरित करावं लागतात या 3 बाजूमध्ये. म्हणून इथे जी संख्या असेल त्याला केव्हाही या 3 ने भाग द्यायचा आहे. म्हणजे काय झाला रे, 1. ओके 1 झाला 1 आणि 1च्या पुढचा घ्यायचा पुढचा आणि त्याचा 1च्या पुढचा 2 येतं. या 2चा करायचा घन म्हणजे आन्सर येतं 8. आन्सर काय येतं 8. आता लक्षात आलं, हे जे 3 आहे मित्रांनो इथे भाग द्यायचे. 3 भागिले 3 म्हणजे 1 आला. पण 1 न घेता आपण काय घ्यायचा, 2चा घन घ्यायचा आणि ते येतं 8. म्हणजे 8 लहान घन तयार होतात. 8 लहान घन तयार होतात जे की एक्स वाय झेड मध्ये 2 2 2 ने वितरित होतात. 2 2 2 ने वितरित होतात. कारण की एकच काप, एक इकडे काप, दुसरं इकडे काप आणि तिसरं इकडे काप, झाले 3 काप. 3 काप झाल्यानंतर प्रत्येक कापाचे 2 2 2 हे घन तयार झाले. म्हणजेच आपले घन तयार होतात किती, 2 2 4 4 2 8 घन तयार होतात त्याच्यावाले. येस, कारण की याचं मल्टिपल करावं लागतं आणि हे येतात 8 घन. सो अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, हे जे 3 बाजूमध्ये आपल्याला वितरित करायचे आहे म्हणून याला भागिले 3 करा म्हणजेच येतं 1. 1च्या पुढचा घ्या, पुढचा 2 येतं आणि त्याचा घन म्हणजेच तेवढे घन तयार होतात. सो 8 हे राईट आन्सर आहे मित्रांनो. अशा प्रकारचे क्वेश्चन भरपूर सारे विचारण्यात आलेले आहे. आता 11वा क्वेश्चन, फास्ट, सुपरफास्ट. येस, आपल्याला हे जे 3 आहे 3 बाजूमध्ये त्याला वितरित करायचं आहे म्हणून आपण इथं 3 भागीला देणार आहोत. म्हणजेच आपल्याला येतं 3. 3च्या पुढचा घ्यायचा 4. 4चा घन म्हणजे 4 × 16 16 × 64 घन तयार होईल. हे जर तुमचं राईट आन्सर आलेलं असेल तर निश्चितच तुम्ही राईट ट्रॅकनं आहात मित्रांनो. येस फास्ट. 64 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. का, कारण तुम्हाला सांगितलेलं आहे 3 बाजूमध्ये आपल्याला वितरित करायचं आहे. किती बाजूमध्ये, 3 बाजूमध्ये आपल्याला वितरित करायचं आहे. म्हणून जेवढे काप तुम्ही देत असाल हे एकत्रित काप आहे, 3 बाजूला दिलेले एकत्रित काप आहे म्हणून इथं 3 आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे इथं काय झाले, 3 3 9 3. 3च्या पुढचा 4. 4चा घन 4 × 16. बघा असं करावं लागतं. 4 × 16 16 × 64 लहान घन तयार होतील जे की एक्स वाय झेड म्हणजे फ्रंटची बाजू, त्याच्यानंतर आडवी बाजू, वरची बाजू एक्स वाय झेड या 3 बाजूमध्ये समान प्रकारे वितरित होऊ शकतात. येस, म्हणून 64 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. घनावर रंगवण्याच्या संदर्भात भरपूर सारे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहे. ते फक्त प्रत्येक ट्रॅक्समध्ये बरोबर पद्धतशीर तुम्ही लक्षात ठेवा. आता जर काप दिलेले असेल आणि 3 बाजूमध्ये ते योग्य प्रकारे जर समानतेने जर वितरित करायचे असेल तर 3 बाजू भागिले करायचं. जे काही येत असेल त्याच्या पुढच्याचा घन घ्यायचा. 3 आला भाग म्हणून त्याच्या पुढचा काय घेतला आपण, 4चा घन घेतला म्हणून आन्सर आला 64. ओके, 12 क्वेश्चन. यस, जर आपण जर 12 काप करून घन कापले, काय केले, घन कापले, हे घन आहे, घन कापले तर असे किती लहान घन मिळतात जे एक्स वाय झेड या 3 बाजूमध्ये समान प्रकारे वितरित आहेत मित्रांनो. येस फास्ट. काय करावं लागेल आपल्याला, इट्स व्हेरी इझी.
3 म्हणजे इथं 3 चूक 12 4 4च्या पुढचा 5 5चा घन म्हणजे 125 125 घन तयार होते जे की XYZ या 3 बाजूमध्ये समान प्रकारे वितरित आहेत. सो 125 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 125 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस 125. बघितल्याबरोबर व्हिज्युअली तुम्हाला येतं रे हे 3 चूक 12 5 5 5 25 25 5 1600 3 चूक 12 4 4 आणि 1 5 5चा घन 125 5चा घन 125. या प्रकारचे क्वेश्चन 10 जरी विचारले तर तुम्ही क्षणात ते सोडवू शकतात. येस खूप इजी आहे. सरासरी विचारण्यात आलेली आहे परंतु जे घटक देण्यात आले सरासरीचे त्या घटकामध्ये एक इंटरनली घटक आहे. एक म्हणजे 3 4 5 6 व अ ची सरासरी 5 आहे. सरासरी देण्यात आली आणि ह्या अचं मूल्य विचारण्यात आलं. मग काय करायचं आपण व्हिज्युअली आपण काढतो कसं त्याला 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक अ आणि हे घटक किती काय ह्या संख्या किती आहे त्या मोजत असतो आपण 1 2 3 4 5 भागिले 5 बरोबर किती हे सरासरी आली 5. आता देअरफोर आपण हा 5 5 25 करतो म्हणजे 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक अ बरोबर 25 म्हणजे हा पण इकडे गेला 25. आता या सर्वांची बेरीज करून हे टाकतो 3 आणि 4 7 7 आणि 5 12 12 आणि 6 18. सो देअरफोर 18 अधिक अ बरोबर 25 अ बरोबर 25 वजा 18 म्हणजे आन्सर येतं 7. 7 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 7 आन्सर आलेलं आहे. मग 7 आन्सर आलं. आतमधली जर व्हॅल्यू आपल्याला विचारलेली असेल आणि सरासरी जर दिलेली असेल तर आपण काय करायचं व्हिज्युअली आन्सर आणायचं. व्हिज्युअली म्हटलं मी कसं व्हिज्युअली. आता तुम्हाला सांगतो हे करण्याची गरज नाही. आपण काय करायचं बघा तुम्हाला माहिती आहे याचं स्वरूप असं असतं. याचे घटक बघायचे एक बघा आता असं करायचं बघा तुम्हाला सांगतो सरासरी इज इक्वल टू आहे की नाही. आता 5 1 5 5 2 10 5 3 15 5 चूक 20 5 5 25. ओके जेवढे घटक असले तेवढे गुणाकार करायचे म्हणजे तुम्हाला कळलं आता काय करायचं. हे 5 आपण हे करायचे 5 1 5 हा सुद्धा एक घटक आहे. 5 2 10 5 3 15 5 चूक 20 5 5 25 5चे झाले 25 रे झालं. 5चे किती झाले 25 5चे किती झाले 25 5 5 1 5 5 2 10 5 3 15 5 चूक 20 5 5 25 5चे घटक म्हणजे हे झाले 5चे 25. एवढं तर तुम्हाला करता येणार. आता ह्या 25 मधून उलटे हे वजा करायचे उलटे वजा करायचे बघा कसे एकत्रित केले तरी चालतं. 4 आणि 3 7 7 आणि 4 4 आणि 3 7 7 आणि 5 12 12 आणि 6 18 हे 18 ह्याच्यातून वजा करून टाकायचे झालं आन्सर 7. फक्त 5 1 5 5 2 10 5 3 15 5 24 5 5 25 असा पाडा म्हणत नाही याचा. आणि ही जी बेरीज केलेली आहे याच्यातून 25 मधून वजा करायची आन्सर येतं 7. आन्सर काय आलं 7. म्हणजे काही फॉर्म्युला वापरण्याची गरज नाही ट्रिक्स नसते येतं. 7 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अशाच पद्धतीने करा मी जसं सांगितलं तसं. ओके 7 यस फास्ट 7 7 1 7 7 1 7 1 7 7 2 14 7 21 7 कुठे 7 5 35 7 5 झाले 35 35 7चे 35 झाले. आता हे एवढेचे एवढे बेरीज करून याच्यातून वजा करा 6 7 13 13 8 21 आहे ना हे 20 म्हणजे आन्सर येतं 15. येस 15 येतं का बघा काय माहिती किती येतं 6 7 13 13 आणि 8 21 नाही नो 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 5च आन्सर येणार आहे. ओके 5 5 येस 5 5 येस 5 येस 5 बिकॉज 7 1 7 7 2 14 7 3 21 7 कुठे 7 35 35 7चे 35 झाले. आता 6 7 किती 13 13 8 किती 21 21 आणि 9 किती 30 35 मधून 30 गेले उरले किती 5 5 हे राईट आन्सर येणार आहे. 5 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 9 5 8 आणि 7 5 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 15 क्वेश्चन घ्या हा सुद्धा तसाच करा पाडा म्हणा 15 1 15 15 2 30 15 3 45 15 4 60 म्हणजे 15चे झाले 60. आता याच्यामधून हे एवढे बेरीज करून वजा करा 2 आणि 3 4 4 आणि 2 6 6 आणि 4 46
46 याच्यातून मायनस करा म्हणजे 14 राहणार आहे. 14 हे तुमचं राईट आन्सर येते का ते बघा. यस 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 15 15 15 30 15 म्हणजे 15 60 15 कन्वर्टेड झाले 60 मध्ये आणि या सर्वांची बेरीज झाली तिघांची बेरीज झाली 46. हे 60 मधून वजा केली तर 14 आन्सर आले. 14 14 14 शबाना 14 आन्सर आलेला आहे. लगेच सगळ्यांनी सुद्धा 14च आन्सर टाकायचा आहे. जर तुमचं 14 आलं तरच तुम्ही टाईप करू शकता 14, अदरवाईज तुम्ही टाईप करू नका. यस 14 14 14 14 14 म्हणजेच काय झालं हे सुद्धा राईट आन्सर आलेलं आहे 14. ओके, डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हाफ सेशन आपल्याला कंप्लीट झाला. त्याच्यानंतरचे टाईप्स आपण अभ्यासत आहोत. 16वा, एका घनाला रंगवून 216 लहान आणि समान घनामध्ये कापले गेले. त्यात तंतोतंतपणे रंगवलेले 3 चेहरे असलेले किती घन आहेत. किती घन आहेत. आता याची कॉन्सेप्टच तुम्हाला समजून देतो थोडीशी. ओके, कसं करायचं कसं करायचं. आता फॉर एक्झाम्पल 216 हे लक्षात घेऊन आपण. आता आपण लक्षात घेऊ की हा एक समोरचा फ्रंट बाजू आहे. याला तुम्ही एक कट दिला. ओके, असा एक कट असा दिला आणि एक कट असा दिला म्हणजे एकच कट असा दिला आणि एक कट असा दिला म्हणजे एकच कट. हॅलो हॅलो येस आला का बघा. बॅटरीचा इश्यू वगैरे काहीच नव्हता, फक्त तो नेट प्रॉब्लेम होता, बाकी काही नाही. एका घनाला रंगवून 216 लहान घन आणि समान घनामध्ये कापले गेले तर तंतोतंतपणे रंगवलेले 3 चेहरे असलेले किती लहान घन तयार होतील. आता दुसरं, एकच काप दिला पुढून मागून आणि आडव्या बाजूने तर त्याच्यावाले 8 तुकडे झाले ना. 8 तुकडे म्हणजे 8 घन हे 3 चेहरे असलेलेच होते म्हणजे 3 साईडने रंगवलेले होते. आता थोडंसं पुढे यायच्यासाठी जाऊ की याच्यावाले आपल्याला काय करायचे आहे की इथे 1 2 3 म्हणजेच इथे घेतले आपण अशा पद्धतीने 3 कट दिले तर अशा पद्धतीने आपल्याला असा एक तयार करावा लागेल. ओके, असा एक तयार करावा लागेल. आता हा तयार केल्यानंतर आपण इकडे असा 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 1 2 3 आणि हा असा चौथावाला. नंतर हा 1 2 3 आणि हा असा आणि हा असा 1 2. ओके, 1 2 3. आता 3 काप दिल्याचं आहे. कशाचं? 3 काप दिल्याचं. ओके, आता हा जो घन तयार झाला हा 3 काप दिल्याचा. 3 काप जर दिले, एक वरून आपण 2 कापचं घेतलं नाही, आता डायरेक्ट आपण 3 कापचं घेऊ. 3 काप जर दिले तर प्रत्येक याच्याकडून 4 तुकडे होणार. 4 तुकडे जर झाले तर 4चा घन होणार. 4चा घन जर झाला 4 × 16 16 × 64 64 काय होणार आहे? घन होणार आहे. किती घन होणार आहे? 64 घन. परंतु याच्यातले 3 चेहरेवाले किती येतात तर 3 चेहरे हे कोपऱ्याशी रिलेटेड असतात म्हणजे हा एकच येतो. ओके, देन हा मागचा येतो, देन हा इकडचा येतो, देन हा इकडचा येतो, देन हा या साईडचा येतो, देन हा बॅकचा येतो आणि देन हा इकडचा येतो. म्हणजेच किती काय तुम्ही काप देत बसा, त्यापासून किती काय घन तयार करा तरी सुद्धा आपल्याला काटाकाटाचे म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यातले, कशाचे? कोपऱ्या कोपऱ्यातले, ह्या कोपऱ्यातला, ह्या कोपऱ्यातला, ह्या कोपऱ्यातला, हा समोरच्या कोपऱ्यातला, ह्या कोपऱ्यातला, ह्या कोपऱ्यातला, ह्या कोपऱ्यातला आणि एक तिकडे असतो तो म्हणजे त्या कोपऱ्यातला. असे करून 8 घन हे 3 चेहरे अर्थात 3 पृष्ठभाग रंगवलेले असेल. काप तुम्ही किती काही द्या, त्या कापापासून किती काही लहान मोठे घन होऊ द्या तर 3 चेहरे असलेले आन्सर काय येणार आहे? नेहमी 8च येणार आहे. 8च येणार आहे. 8च येणार आहे. फक्त बदल हा 2 चेहऱ्यामध्ये होतो किंवा एका चेहऱ्यामध्ये होतो. 3 चेहऱ्यामध्ये किती काही काप दिले आणि किती काही लहान घन तयार झाले तरी सुद्धा तंतोतंतपणे रंगवलेले 3 चेहरे असलेले किती लहान घन तयार होतील? नेहमीच 8 8 8 8 8 8 8च होतील. सो आन्सर येतं 8. काय आन्सर येणार आहे? 8. ओके, आता रिपीट नाही होणार आहे. आता तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की अशा प्रकारचा क्वेश्चन आला, 3 चेहरे आले, अशा प्रकारचा क्वेश्चन आला आणि 3 चेहरे जर आले यस तर आन्सर काय लिहायचं? 8च लिहायचं. किती काही येऊ द्या, इथे 216 येऊ द्या,
इथे बघा काय काय येत असतं. इथे येतं 3, इथे येतं 8. ओके, नंतर 27 इथे येतं, म्हणजे घन येत असतात फक्त. ओके, इथं 1 येते, 8 27, 64 येते, 125 येते, 216 येते, असे घन येत राहतात फक्त. इथे घनाचीच संख्या येते, म्हणजेच घन येतो फक्त इथं. तर किती काही आले तर 3 चेहरे, म्हणजे फक्त आणि फक्त ॲन्सर काय लिहायचं 8च. इथे काही येऊ द्या, सगळ्यासाठी ॲन्सर 8च येणार आहे. कारण की मी तुम्हाला सांगितलं किती काही काप दिले तरी सुद्धा काटाकाटाचे म्हणजे कोपऱ्याशी रिलेटेड आहे. कुठल्याही घनाला कोपरे किती असतात तर 8 असतात, म्हणून त्याचे 8च घन हे 3 पृष्ठभाग रंगवलेले राहणार आहे. सो ॲन्सर आहे 8. यस. सेकंड क्वेश्चन बघा. 64 लहान घन एका घनावर रंगवून 64 लहान आणि समान घनामध्ये कापले गेले. त्यांचे तंतोतंत रूपाने रंगवलेले 3 चेहरे असलेले किती लहान घन आहेत तर 8च आहे. 8 फक्त 8. मी काय सांगितलं फक्त 8. अशा प्रकारचा क्वेश्चन आला, या ठिकाणी किती काही जरी आलं तरी आन्सर 8च द्यायचं असं मी सांगत आहो. 8च द्यायचं. तुम्हाला रिपीटमध्ये सांगतोय थोडंसं बघा. ओके, 2 भाग मी करतो. आता एक काप दिला, एकच काप दिला तर आकृती अशी तयार होत असते. झाली आकृती. 2 काप दिले, 2 काप. ओके, असं घ्यायला लागते, नंतर मग असं करावं लागतं. 2 काप दिले. आता 2 काप दिल्यानंतर 80 1 2 हे तिसरं जोडासाठी, नंतर मग 1 2 हा तिसरा जोडण्यासाठी, असा हे 2 काप दिले. 2 कापाची आकृती आहे. हे एका कापाची आकृती आहे. आता तिसरा देतो, 1 2 3 3 1 2 3. ओके, देन इथे असा 1 2 3. ओके, म्हणजे असं 1 2 3 असं. ओके, 1 2 3. बघा, हे झाले 3 काप. 1 काप, 2 काप आणि 3 काप. 3 काप दिले तर असे घन तयार होतात, खूप सारे घन तयार होतात. 1 काप दिला तर असे घन तयार होतात आणि 2 काप दिले तर असे घन तयार होतात. आता कन्सेप्ट बरोबर लक्षात घ्या. ओके, 2 काप दिले, समजा आपण 1 काप दिले तर 1 नंतर 1 काप दिला तर प्रत्येकच साईडचे 2 2 2 तुकडे होणार. 2 2 2. ओके, प्रत्येक साईडचे किती तुकडे होणार आहे 2 2 2. म्हणजेच या तिघांचा जर गुणाकार केला तर 8 घन तयार होतात, लहान लहान 8 लहान घन तयार होतात. झालं, 8 घन तयार झाले. याच्यापासून हे बघा दिसते, हे फ्रंटला 4 आणि मागचे 4, म्हणजे झाले 8. ओके, देन 2 काप जर दिले तर 3 गुणिले 3 गुणिले 3, म्हणजे फ्रंटला 3 होणार, मागच्याला 3 होणार आणि नंतर 3 होणार. म्हणजेच 3 जर 2 काप दिले तर 3 3 3, म्हणजे 3 3 9 9 3 27. 27 घन तयार होतात. 27 घन तयार होतात. हे 27 घन आहे मोजले तर तुम्ही. देन 3 जर काप दिले तर 4 4 4. 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 चूक 16 16 चूक 64. 64 लहान घन तयार होतात. लहान घन तयार होतात. त्यातलाच क्वेश्चन हा एक जो याच्याशी रिलेटेड आहे. ओके, इथं जर 8 असते, इथं 8 येतात तर ह्या डायग्रामशी रिलेटेड. जर इथे 27 आले तर या डायग्रामशी रिलेटेड येणार. आता कुठेही कापू द्या, कोपऱ्यातला काप जे येतात ना ते मध्ये मध्ये येतात. कोपऱ्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. कसा परिणाम होत नाही की हा जो कोपरा आहे ना, हा फॉर एक्झाम्पल इथं बघा, हा एक वरचा रंगवलेला राहणार, हा समोरचा रंगवलेला राहणार, हा बाजूचा रंगवलेला राहणार. हा एक कोपरा आहे, मागचा कोपरा, इकडचा कोपरा, इकडचा कोपरा, इकडचा कोपरा, इकडचा कोपरा. असे एका घनाला किती कोपरे असतात तर 8 कोपरे असतात. कोपरे म्हणजे ते साईडचे कॉर्नर. ओके, कॉर्नर्स किती असतात तर 8 कॉर्नर असतात. याला सुद्धा 8च कॉर्नर आहे. मध्ये काही पण येऊ द्या, हे 8च कॉर्नर आहे म्हणून इथून रंगवलेला असेल, इकडे रंगवलेला असेल, इकडे रंगवलेला असेल, इकडे रंगवलेला असेल. हा इकडचा एक अंदरचा, हा असा,
ओके, आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही एकच तर रंगवून राहिली, इथं दोनच रंगवली, इथं तीन रंगवलेले. अरे हा इकडचा पण रंगवलेला असतो, तो इकडचा खालचा आणि बाजूचा रंगवलेला असतो, हा पुढचा बाजूचा आणि खालचा रंगवलेला असतो. एवढं फक्त कॉमन सेन्सनं तुम्ही लक्षात घ्या. प्रत्येकच डायग्रामला फक्त 8च कोपरे असतात, म्हणून कितीकही घन तयार झाले लहान 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 तरी सुद्धा त्याच्यापासून 3 चेहरे रंगवलेले किती घन तयार राहील, तर 8च राहील. इथे सुद्धा 8, इथे सुद्धा 8, आणि कितीही मोठी आकृती काढली तरी सुद्धा आन्सर 8च येते, कारण इथं 3 काप दिल्यानंतर 64 घन तुमच्या पुढे आहे. परंतु 3 चेहरे रंगवलेले म्हणजे 3 पृष्ठभाग रंगवलेला हा आणि हा एक झाला, एक इकडचा 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 झाला. ओके सर, 1 2 3 4 5 6 दिसले सर आम्हाला. हा एक 7वा झाला आणि एक याच्या मागे नाही राहत का रे तो, तर तो 8वा झाला. म्हणजे 8 कोपऱ्याचे 3च चेहरे होणार आहे. कळलं आता कळलेलं असेल. म्हणजे कितीकही काप तुम्ही दिले तर फक्त हा काटाचा एक 3 चेहरेवाला राहतो. आता 3 चेहरे म्हणजे काय सर, की 3 चेहरे म्हणजे ते याला आपण पूर्ण रंगवतो ना. कट केल्याबरोबर जिथून कट जाते ते तो भाग रंगवलेला राहील का, नाही. परंतु हा तर रंगवलेला भाग राहील की नाही. ओके, म्हणजेच 3 चेहरे म्हणजे 3 पृष्ठभाग रंगवलेले असे किती घन तयार होतील कटकुट केल्यानंतर, ते आन्सर येतं प्रत्येकाला 8 8 8 8 8. कळलं. कायचा फॉर्म्युला, चेहरे 2 वजा 1 वगैरे असतील तर कमेंट्स करा. चला कमेंट्स करा काय काय तुमचा प्रॉब्लेम. तर ओके, तुमचा प्रॉब्लेम काय, एवढा मोठं तुमच्या डोळ्यासमोर मांडत आहो मी, का आता तुम्हाला ते का तुकडे करून दाखवू का. एक मोठा असा ब्रेड आणतोय, त्याला रंगवतो पूर्ण आजूबाजूने, मग त्याला कट करतो. कट केल्यानंतर मग ते तुकडे दाखवतो, हे बघ प्रत्येकाला 8 8 8 8. हां, तसं जर करायचं असेल तर तुम्ही घरी करा ना. त्याच्यापेक्षा नो फॉर्म्युला, इट इज नॉट फॉर्म्युला बिकॉज इट इज ऑल्सो रिलेटेड टू कॉर्नर. every dais has 8 corner and this concept is also related to corners. 8, so 8च आन्सर लिहायचं. मी 10 वेळेस सांगून 8 आन्सर लिहायचा आहे. मग कसला तुम्हाला फॉर्म्युला पाहिजे, आधीच तर फॉर्म्युला अवॉइड करायची आहे, तुम्हाला फॉर्म्युल्याची पडलेला आहे. ओके, मग फॉर्म्युला वापरा ना तुम्ही, विदाउट फॉर्म्युला सोडवा ते. तुम्हाला एकच सांगत आहो की 8 आन्सर आला पाहिजे. ओके, यस. आणि कोण आहे पूनम मॅडम. 2 चेहरेचा फॉर्म्युला वेगळा आहे. येस, 2 चेहऱ्याचं वेगळं आहे. 2 चेहरे, अरे तुम्हाला मी इथे एक चार्ट करून दाखवतो. येस, बघा आता. एक काप, लक्ष द्या, एक काप म्हणजे 2, 2चा घन म्हणजेच 8 लहान चेहरे, 8 लहान घन. आता तो लेक्चर बेकार करता तुम्ही. लहान घन. ओके, आता 2 काप. ओके, आता तुम्हाला स्पष्टता चार्टच देतो करू. आता 3 चेहरे हा कॉर्नरशी रिलेटेड असतो. 8 कॉर्नर्स असतात कोणत्या याला. ओके, 2 चेहरे हे साईडशी रिलेटेड असतात. साईड्स ह्या 12 साईड्स असतात केव्हाही. ओके, एक चेहरा हा पृष्ठभागाशी रिलेटेड असतो. पृष्ठभाग केव्हाही हे 6 असतात, 6. ओके, आणि नो चेहरे म्हणजे शून्य चेहरे हे अंदर येत असतात. ओके, आता एक काप जर दिला तर 8 येतात, तर 3 चेहरेवाला 8 येतं, इथे 0 येतं, इथे 0 येतं, इथे 0 येतं. ओके, चला घ्या. 2 काप म्हणजे 3चा घन म्हणजे 27 लहान लहान घन तयार होतात. लहान म्हटलं मी, लहान, हे सगळे लहान लहान घन. मग 3 चेहरे असणारा 8च येतो. ओके, मग हे 2 काप दिले तर 2 काप दिले तर 27 घन तयार झाले. 27 घनापैकी 8 इथे गेला, नंतर 12, तर इथे 12 1 12 येते. इथं 12 1 12 म्हणायचं आहे. 12 1 12. ओके, 12 1 12. नंतरचं बाकीचं भरून देतो तुम्हाला. अर्ध करून देतो आणि अर्ध तुम्ही करत बसा, आणि याच्यावर डायरेक्टली टेस्टच घेत तुमचे लिहू द्या. थांबा. नंतर 3 काप म्हणजे 4चा घन म्हणजे 4 ची 64 घन लहान तयार झाले.
लहान तयार झाले इथं 8च येतं. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60 असं वाढत जातं. इथं 8 येतं, इथं 8 येतं, इथं 8 येतं. नंतर 4 काप, 4 काप म्हणजे 5चा घन म्हणजे 125 घन. ओके. 5 काप, 5 काप म्हणजे 6चा घन म्हणजेच 216 लहान घन. हां. नंतर 6 काप, 6 काप म्हणजे 7 7 49 म्हणजे 343 घन. ओके. 7 काप, 7 काप म्हणजेच 8चा घन म्हणजेच 8 8 64 64 8चा घन म्हणजेच 512. 8 चूक 32 3 8चा घन 48 512. 512 लहान घन. लहान घन तयार. इथं 8च होतात 2 चेहरे. आता इथं 12 1 12, 12 2 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 22 44, 12 5 60. 2 3 4 5 6 7. इथं 0. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60. 12 सकम 72. ओके. आता एक चेहऱ्याचं विचारलं नाही गणित पण विचारणे जाणे संभाव्य आहे. तर एक चेहऱ्यासाठी इथे किती येणार आहे, तर इथे 6 येतात. ओके. 6 नंतर वाढत जातात कारण की हे इथे आपण क्रॉस मारू कारण की हे कॉम्प्लिकेटेड आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा कारण एक चेहरा विचारत नाही आणि 0 चेहरा विचारत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की एका घनाला रंगवून 27 लहान किंवा समान घनामध्ये कापले गेले तर 3 चेहरे असलेले किती लहान घन तयार होतात. मग 27 येऊ द्या, 8 येऊ द्या, 27 येऊ द्या, 64 येऊ द्या, 125 येऊ द्या, 126 येऊ द्या, 343 येऊ द्या, 512 येऊ द्या, 729 येऊ द्या, 1000 येऊ द्या, 1331 येऊ द्या, 1728 येऊ द्या, काही येऊ द्या, 3 चेहरे असणारे 8 8 8 8 8च असतात कारण ते कॉर्नरशी रिलेटेड असतात. कॉर्नर हा एकदाचा कट झाला की तो बाहेर पडतो आणि तो तिथं स्थिर राहतो. सो 8च आन्सर लिहायचं. 2 चेहऱ्यासाठी 12च्या पटीत लिहायचं. ओके. एक काप असेल, 8 घन जर असेल तर 0 म्हणायचं. 27 जर असेल तर तुम्हाला ट्रिक्स इथे सांगितलेली आहे. इथे 27 जर असेल तर याचं काय काढायचं, घनमूळ काढायचं. ओके. तर घनमूळ किती येणार आहे, तर 3 3 9 9 3 27 म्हणजे 3 येतं. ओके. 3 आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं इथे 27, सपोज जर 27 घेतले 27 म्हणजे किती घेतले, 3 3 वजा 2 म्हणजे काय आलं, 1 1 गुणिले 12 म्हणजे 12 1 12 आले. ओके. जर इथं 64 आहे तर 64 घ्या म्हटलं होतं. 64 साठी 2 चेहरे जर काढायचे असेल तर काय म्हटलं की याचं घनमूळ काढा. घनमूळ आला याचं 4 4 वजा 2 करायचे 2 आले आणि 2 गुणिले 12 म्हणजे 24 आले. आली इथे 24 बघा 24 आले. जर 125 जर असेल तर 125चं घनमूळ काढायला सांगितलं 5 5 म्हणजे 5 वजा 2 म्हणजे 3 आले. 3 गुणिले 12 म्हणजे 12 3 36 आले 36. इथे तुम्हाला सांगितलेलं होतं 343चं 343 जर का म्हटलं तर 343. ओके. 343चं घनमूळ म्हणजे 7 येते. 7 7 वजा 2 करा म्हणजे 5 येते. 5 गुणिले 12 करा म्हणजे 60 येते. 60 म्हणजे इथं 2 चेहरेवाले तुम्हाला सांगितलेले होते. आता 3 चेहरे आणि 2 चेहऱ्याचं मॅटर क्लोज झालं. आता आपण पुढे जाऊ. ओके. आन्सर येतं 8. येस. 11 तास 34 मिनिटे आणि 42 सेकंदांना सेकंदामध्ये रूपांतरित करा. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. अतिशय सोपा क्वेश्चन आहे कारण की 1 तास म्हणजे 3600 सेकंद होते. सेकंद होते. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद होते. सो याचे 3 भाग आपल्याला करायचे आहे. 1 तास म्हणजे 11 गुणिले 3600 अधिक मिनिट म्हणजे 34 गुणिले 60 आणि सेकंद म्हणजे 42. या तिघांची बेरीज करायची. ओके. 0 0 0 0 11 सकम 66 6 11 3 33 33 आणि 6 39 आले. प्लस 0 घेतला 6 चूक 24 हाचारे 2 साइन 3 18 18 2 20 आले. प्लस 42. ओके. आता मग हे करायचं 2 0 0 2 आले. 4 आणि 4 8 8 आणि हे 8. ओके. इकडचं मॅटर क्लोज झालं. 0 आणि 6 घेतले. 2 आणि 9 11 घेतले आणि इथे एक 4 3 आणि किती घेतले 4. 41,682 सेकंद होणार आहे. 41,682 हे होणार आहे. 41,682
सेकंद होणार आहे. सेकंद 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 सेकंद. ओके, सेकंद. 41,682. कळलं का रे? तास म्हणजे सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं 3600. मिनिट म्हणजे 60. इथे गुणिले 3600, इकडे गुणिले 60 आणि इकडे सेकंदचं सेकंद. अशा पद्धतीने तुम्ही करा. ॲन्सर तुमच्याला लगेचच ॲन्सर येणार आहे. दॅट्स इट. क्लिअर? 41,682. 20वा क्वेश्चन फास्ट. येस, 41,682. तिच्या तिथं करायचं, आडवीच बेरीज करायची, नाही तर मग तुम्ही काय माझ्या क्लासचे नाही रे बाबा असं समजून जातो मी. इथे गुणिला काय करायचं, ते 9 गुणिले 3600. ओके, प्लस 43 गुणिले 60 प्लस 41 झालं ना. ओके, 0 0 0 0. ओके, 0 0. 9 सकम 54, 5 9 3 27, 27 5 32 म्हणजे 32,400. सुरुवातीला त्रास देईन परंतु नंतर सुलभ होणार आहे. हा 0 घेतला. साइन 3 18, हा चला 1 6 24 ने 1 25 प्लस प्लस 41. ओके, आता हा 0 1. ओके, 4 आणि 8 12, 12 2, हा चला 1 1 आणि 5 6, 6 आणि 4 10, हातचा 1, नंतर 3 3 आणि 2 5 आणि हा 3. 35,021. 35,021. 35,021. 21 21 21 21 21. 35,021. 35,021. 35,021 राईट आन्सर आहे. जसं आडवं मल्टिप्लिकेशन केलं तसंच आडवं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. 21वा क्वेश्चन. फास्ट सुपरफास्ट आन्सर द्यायचा आहे. ओके, फास्ट. 11 गुणिले 3600 प्लस 47 गुणिले 60 प्लस 48. यस, 0 0 0 0 झालं. 11 सकम 66 6, 11 3 33 33 6 39 म्हणजे 39,600 आलं. प्लस हा 0 सायन्ससाठी 42 4 6 6 24 24 आणि 4 28 म्हणजे 2830 आलं. प्लस 48 आलं. ओके, 8 8 8. यस, 4 आणि 2 6 6. ओके 6. ओके, 8 8 आणि 6 14, हा चला 1 3 3 9 12, हा चला 1 3 आणि किती 4. 42,468. 42,468. 42,468. किशोरने एकदम स्पीडी आन्सर दिलेला आहे कारण की त्याने भरपूर सारी याच्यावर प्रॅक्टिस केलेली आहे. अशा पद्धतीची प्रॅक्टिस तुम्ही सर्वजण जर करत असाल तर निश्चितचपणे तुमचं सुद्धा राईट अँड ब्राईट आन्सर येणार आहे आणि विदिन सम सेकंडमध्ये येणार आहे. TIT त्या मुलांची आहे जो एकदम स्पीडी चालणार आहे. जो स्पीडी धावत गेला तोच 200 मार्कचा पेपर हा कव्हर करू शकतो, अदरवाईज नाही. म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की माझी काही वाट बघू नका, तुम्ही स्वतःच क्वेश्चन तयार करू शकता. एव्हरी स्टुडंट इज अ टीचर. प्रत्येक स्टुडंट हा टीचर आहे. तुम्ही स्टुडंट कोणी आहात, तुम्ही सर्वजण टीचर आहात. सो तुम्ही स्वतःच असे गंत काढा आणि स्वतःच करून तर बघा. स्पीडमध्ये सुरुवातीला चुकेल, नंतर थोडंसं चुकेल, नंतर चुकेल, जास्तीत जास्त चुकत जाईल तो एक वेळेस शार्प होत जाईल कारण त्याने जास्त प्रॅक्टिस केलेली असेल. ओके, यस. 42,468. यस, 42,468. 22वा क्वेश्चन. खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे? खूप इझी आहे मित्रांनो. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. पूर्णांक अपूर्णांक, पूर्णांक पूर्णांक, पूर्णांक अपूर्णांकामध्ये हे दिलेलं आहे. तुम्हाला याचं बेसिक सांगतो. हा किती आहे रे? 1.5 आहे. परंतु याला असं लिहिलं जातं. असा प्रवास आहे, इथून इथपर्यंत जाताना केव्हाही गुणाकार करायचा असतो आणि इथून इकडे जात असताना बेरीज करायची असते. 2 1 2. 2 आणि किती 3 म्हणजे हा झाला 3/2. हा 2 जायचे ते ठेवायचा असतो म्हणजे या सगळ्यांचे 6 6 6 जायचे ते राहणार आहे. ओके, या पद्धतीने आपण हे करणार आहोत. आता याला कन्वर्ट करू आपण. कसं कन्वर्ट होणार सर? खूप इझी आहे रे. साइन 48 गुणाकार करायचा. साइन 48, साइन 48 आणि 1 49. हे झाले कट. साइन 48 आणि 1 49 कट. 6 चूक 24 असं 6 चूक 24, 24 ने 1 25, 25/6 आली. 6 जायचे तिथे 2 असे आडवे कट मारून टाकायचे. साइन 2 12, 12 ने 1 13, 13 आले. म्हणजे नवीन काय तयार झालं? 49/6 प्लस 6 जायचे ते राहणार. नंतर 25/6 प्लस, नॉट प्लस, मायनस. ओके, मायनस. इथे काय येणार आहे? मायनस येणार आहे.
आणि 13/6. आता जर बेस सारखा असला आणि वर जर बेरीज आणि वजाबाकीच असेल आणि हा बेस सारखा आहे म्हणजे छेद सारखा आहे, तर या तिघांसाठी एकच छेद घ्यायचा 6, 6 6 6 आणि वरच्याचं हे लिहून घ्यायचं असं, म्हणजेच 49 अधिक 25 वजा 13 झालं ना रे. याच्यावेळी हे बेरीज करून घ्या ना. याची बेरीज किती येतं? 5 आणि 9 14, हा चौला 1 म्हणजे 74, 74 वजा 13/6. ओके. आता इथे किती तर 4 3 गेले, 1 राहिला, 7 1 गेला, 6 राहिला, 61/6 येतं. 61/6 म्हणजे सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. काय केलं आपण? याचं कन्व्हर्जन केलं. साइन 48 ने 49, 49/6, 6 चूक 24, 24 ने 25, 25/6, साइन 2 12, 12 ने 13, 13/6. या हा 6 6 6 तिघांसाठी कॉमन घेतला आणि वरच्याचं काय केलं तर पहिले बेरीज केली. 49 आणि 25 म्हणजे हे झाले आपले किती? 74. ओके, 74च झाले. यस, हे 74. 74 मधून हे वजा आहे म्हणून वजा 13 केले, वजा 13 केले तर आपलं ॲन्सर किती आलं? तर या ठिकाणी 61 आले. 61. सो 61/6 हे राईट आन्सर येतं. यस, 61/6. यस. 23वा क्वेश्चन. फास्ट 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 कोण राईट आन्सर आणते ते बघूया. 8.107 प्लस 4.107 मायनस 3.107 इज इक्वल टू व्हॉट इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? फास्ट आन्सर काढायचा आहे. फास्ट आन्सर काढायचा आहे. बघा तोंडी तोंडी आपण काढू शकतो. याचा 7 तुम्हाला माहीतच आहे. 7 8 56 आणि 1 57, 4 7 चूक 28 ने 29, 3 7 21 ने 22. ओके, 57 अधिक 29 वजा 22 भागिले 7. 57 मधून 29 गेले म्हणजे 17तून 9 गेले, 8 राहिले. हातचा 1 इथं दिला आपण तर 28 राहिले. यस, 40 50 57 वजा 22 केले आणि ते 7 दिला. तर या ठिकाणी 28 मधून 22 गेले, 6 राहिले. 6/7 आन्सर यायला पाहिजे. ओके 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 कुठं नाही, सॉरी, बेरीज आहे, बेरीज हे तर माझं चुकलं. ओके, 9 सोडा, हातचा वाला 1 आणि इथे येतं 8. 86 वजा 22/7 86 म्हणजे ॲन्सर येतं 4 6 64/7. 64/7 आहे का इथे? येस, डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. डी मध्ये आहे मित्रांनो. काय आहे? डी मध्ये ते आहे. ओके, 64/7. डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 64/7. यस. 24वा क्वेश्चन. खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे? 3.1/9 वजा 2.1/9 अधिक 7.1/9. व्हॉट इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? तुम्ही सुद्धा एका क्षणामध्ये त्याचं आन्सर काढू शकता. 9 3 27 ने 1 28 झालं. 9 2 18, 18 ने 1 19, 9 7 63 आणि 1 64. ओके, 28 वजा 19 प्लस 64 डिवायडेड बाय 9. यस. आता वजाबाकी करून बेरीज केली तरी चालतं, जे म्हणाल तुम्ही तसं चालू शकता. ओके, आता याची जर वजाबाकी केली तर 9 अधिक 64 डिवायडेड बाय 9. ओके, तर या ठिकाणी येतं 73/9. 73/9 आहे का रे इथे? 73/9 नाही सर. 73/9 नाही आहे तिथं. 71/9 येतं का? काय येतं नेमकं ॲन्सर? तुमच्याकडून मी ॲन्सर आणल्याशिवाय पुढे जाणार नाही. ओके ओके, यस 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 यस. 73/9 आहे का इथे? यस 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 यस. 73/9 आहे का? बी 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 9 8 72 आणि 1 73. यस, इथे आहे. तुम्ही राईट असं ॲन्सर दिलेलं आहे. कारण की 9 8 72 आणि 1 73 याचंच होते 73/9. अशा पद्धतीने तुम्ही ॲन्सर काढू शकता. कारण ॲन्सर आलेला आहे 73/9. बी इज द राईट ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ज्याला अशा पद्धतीने कन्वर्ट करता येतं त्याला याचाला या पद्धतीने कन्वर्ट करता आलं पाहिजे. जसं की हे 73/9 आपला ॲन्सर आलं. 9 8 72 उरला 1, इथं उरलेला बाकी द्यायचा असतो आणि इकडे काय करायला लागतो? हा भागाकार द्यायचा असतो. म्हणून 9 8 9 8 72, 73 मधून 72 गेले, उरला 1 म्हणून 8.196 इथे आहे. सो बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस. 25वा क्वेश्चन खूप इझी आहे मित्रांनो.
अतिशय सोपा असा आपण हा टाईप्स घेतला कारण हा परीक्षेमध्ये आलेला आहे. जर 15 सप्टेंबर 1992 रोजी शुक्रवार असेल तर 26 सप्टेंबर 1992 रोजी काय वार असेल? खूप इझी आहे आणि हे क्रमागत आहे. बघा कसं क्रमागत आहे, वर्ष सारखं आहे म्हणून वर्षाचा विचार आपण करू नये. पण वर्षाचा विचार करू नये पण करा सुद्धा लागेल. ते लीप इयर आहे की सामान्य इयर आहे? जर आपण फेब्रुवारी क्रॉस करत असेल त्यावेळेस आपल्याला हे विचार करावा लागेल का हा लीप इयर आहे. यस, हा लीप इयर आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, 15 सप्टेंबरपासून तर डिसेंबरपर्यंत जायचं आहे. तर एक काम करायचं, 15 सप्टेंबर SCPT 15 सप्टेंबर टू आपल्याला 26 डिसेंबरपर्यंत जायचं आहे. यस, आता हा जो सप्टेंबर असतो की नाही सुरुवातीचा, याला कट करायचा. कसा कट करायचा आणि याच्यामध्ये किती दिवस असतात? सप्टेंबरमध्ये 30 दिवस असतात. म्हणून हे 30 दिवस याच्या डोक्यावर ठेवायचे आणि वजाबाकी करायची. सर्वप्रथम हे करायचं लागेल. हा कट याच्यासाठी केला आपण की याच्यावाले दिवस याच्या डोक्यावर नेले. इथं जो कोणता महिना आलेला असेल त्याचे दिवस इथे जाणार. कधी कधी ते 30 जाणार, कधी कधी ते 31 जाणार, कधी कधी ते 29 जाणार, कधी कधी ते 28 जाणार फेब्रुवारी जर आला तर. ठीक आहे, म्हणजे इथं 15 आले. पहिलं काम आपलं संपत आलेलं आहे. वजाबाकी आपण केली. आता हे जे 15 आले की नाही याला 7च्या पाड्यानं कट करायचे. 7 1 7 7 2 14 14 कट करून फेकून द्यायचे. उरला काय? 1 हा कोड आला आपल्याला. करता येईल ते 30 डोक्यावर ठेवायचे. 30 मधून 15 गेले, 15 आले आणि 7 2 14 1 उरला. 1 आपण घेतला कोड. आता आपण तसंच सप्टेंबर नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर तर हा आहे. परंतु ऑक्टोबरमध्ये किती दिवस असतात? तर 31 दिवस असतात सर. म्हणून 728 म्हणजे 3. 31 ह्या जर महिना असला तर 3 घ्यायचे. नोव्हेंबरमध्ये 2 असतात आणि डिसेंबरमध्ये जे काही असेल ना तर ते 7पेक्षा जास्त जर असेल तर 7 कट करायचे. 7 1 7 7 2 14 7 3 21 728 7 3 21 21 निघून जातात. उरतात किती? 5. म्हणजे आपल्याकडे एवढे कोड आलेले आहे. काय केलं आपण की सप्टेंबरमधून 30 मधून 15 वजा केले, 15 आले. 15 30 मधून 15 गेले, 15 आले. 7ने त्याला कट केलं, 7 2 14 1 कोड आला. मग आपण ऑक्टोबरचे 3 घेतले, नोव्हेंबरचे 2 घेतले आणि डिसेंबरचा सुद्धा आपण कट केला कारण 7 3 21 निघून गेले, उरले फक्त 5 म्हणून 5 आपण घेतले. आता काय करायचं, हे जे 1 3 2 5 आहे हे सुद्धा 7 7 न कट करायचे. 5 आणि 2 7 निघून गेले, उरले काय फक्त 3 आणि 1 4 म्हणजे 4 दिवस पुढे. 4 दिवस पुढे म्हणजेच काय, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार तुमचा आन्सर केव्हा तरी आलेलंच असेल. ओके, मंगळवार आन्सर येणार आहे मित्रांनो. मंगळवार येणार रे. कसं काय चुकले तुम्ही? मंगळवारच येणार. ओके, कारण की हा खूप इझी क्वेश्चन आहे ना. एक सलगपणे जर दिलेलं असेल सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असं दिलेलं आहे त्यांनी, सलग दिलेलं आहे. वर्षसुद्धा एकच आहे. वर्ष जर एकच असेल तर वर्षाचा विचारच करू नका, फक्त तो लीप इयरसाठी विचार करायचा. नंतर आपण 15 सप्टेंबरपासून तर 26 डिसेंबरपर्यंत लिहून घेतले. सप्टेंबर जे आहे ना, सप्टेंबर त्याच्याला 30 दिवस असतात म्हणून इथं 30 घेतले. 30 मधून 15 गेले, 15 राहिले. 7 2 14 14 निघून गेले, 1 कोड आला. दुसरं मग प्रवास आपला सुरू झाला डिसेंबरकडे. ऑक्टोबरचे 3 घेतले, नोव्हेंबरचे 2 घेतले, डिसेंबरचे कट केले आपण तर 5 राहिले. आता आपल्याकडे जो कोड आहे 1 3 2 5. आता याच्यातले 7 7 कट करत न्यायचे. 5 आणि 2 7 कट केले, उरले फक्त 3 आणि 1 4 म्हणजे 4 दिवस पुढे. म्हणजे शुक्रवार नंतर शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 26वा क्वेश्चन. जर 15 जानेवारी 1992 रोजी बुधवार असेल तर 25 एप्रिल 1992 रोजी काय वार असेल? 92. ओके, 92 जानेवारी, 15 जानेवारी टू आपला प्रवास आहे 25 एप्रिल. यस, खूप इझी आहे रे, खूपच इझी आहे. इट्स व्हेरी इझी. आता जानेवारी म्हटले की 31 कट केला, 31 लिहिले. 31 लिहिले तर इथं 16 येतात. 7 2 14 7 कट करावं लागते इथे, 7पेक्षा जास्त. 7 2 14 उरले 2 म्हणजे इथं आले 2. पहिला कोड आपला संपला. जानेवारी नंतर आपल्याला जावं लागतं फेब्रुवारीमध्ये. आता फेब्रुवारी आली की आपल्याला ह्या वर्षाकडे बघावं लागते. वर्ष जर लीप इयर असेल, लीपच इयर आहे ना. 92ला 4ने भाग जातो मित्रांनो. 4 2 8 उरला 1 झाले 12, 4 3 12
म्हणजे निशेष भाग गेला, म्हणजे हा लीप इयर आहे. लीप इयर जर असेल तर इथे 0 कोड न घेता 1 कोड घ्यावं लागतं. म्हणजे इथे 1 घेतला, कारण की याचे 29 दिवस असतात, 728 प्लस 1 होतं म्हणून इथे 1 घेतला. फेब्रुवारी नंतर मार्च 31चा असतो म्हणून इथं 3 घेतले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. एप्रिलमध्ये आपण आता डायरेक्ट गेलो, याला कट करावं लागतं. 7 1 6 7 2 14 7 21 7 27 7 21 7 21 7 21 म्हणजेच इथे आले 4 कोड. ओके, आता 7 कट करायचे हे जे काही कोड आलेले आहे एवढे. ओके, 4 झाला, 4 आणि 3 7 कट झाले, 2 आणि 1 3 म्हणजे 3 दिवस पुढे, 3 दिवस पुढे म्हणजे बुधवार, नंतर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. शनिवार तुमचे आन्सर जर आलेलं असेल तर तुम्ही राईट अँड ब्राईट आहात. ओके, सॅटर्डे 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 सॅटर्डे. अरे सॅटर्डे आलेला, अरे सॅटर्डे खूपच तरी इजी आहे. जर इथं चुकला, फेब्रुवारीसाठी 1 घ्यावं लागतं इथं, कारण हा लीप इयर आहे. जर तुम्ही इथे 1 घेतला नसेल, फेब्रुवारीसाठी जर 0 घेतलेलं असेल तर तुम्ही चुकू शकता. तर तुमचा आन्सर शुक्रवारी येऊ शकते. अदरवाईज तुमचा आन्सर काय येणार आहे, शनिवारीच येणार आहे. खूपच तरी इजी आहे रे. बघितल्याबरोबरच आन्सर येतं बघा. बघितल्याबरोबर तुम्हाला आन्सर काढून दाखवतो. काय येतं बघा, इथे जानेवारी आहे म्हणजे इथे 31 घेतले, 31 म्हणजे 16 घेतले, 16 म्हणजे 7 2 14 म्हणजे 2 आले. ओके, झालं. जानेवारी नंतर फेब्रुवारी तिथं लीप इयर आहे म्हणून 1 घेतला. मार्चचे 3 घेतले आणि हा जो एप्रिल 25चा आहे 7 3 21 उरले 4, इथे 4 घेतले. झालं आन्सर. 4 आणि 3 7 म्हणजे 3 दिवस पुढे, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. असं तर तोंडीच तरी आन्सर निघतं. तोंडी आन्सर काढा ना, तोंडीच आन्सर निघतं रे, तोंडीच आन्सर निघतं. ओके, सो शनिवार हे राईट आन्सर आहे. 27 अवश्य. आता याचं सुद्धा तोंडीच आन्सर काढूया आपण, बघा कसं आन्सर निघतं. मे कितीचा आहे, 31चा आहे म्हणून इथं किती राहतात, 14 राहतात. ओके, 31 मधून 17 गेले, 14 राहिले आणि 14 7 2 14 0 राहिलं, सर्व कटून जाते, 0 राहिलं, काहीच मतलब नाही. मे नंतर जूनचे किती असतात, 2 असतात. जूनचे किती असतात, 2 असतात. जुलैचे किती असतात, तर 3 असतात. ऑगस्टचे किती असतात, 3 असतात. आणि सप्टेंबरचे 26 आहे. 7 1 7 7 2 14 7 3 21 निघून गेले, आले 5 म्हणजे इथे आले 5. झालं. मग आपल्याजवळ काय आहे, 2 3 3 5. आता याच्यातले 7 कट करायचे. 5 आणि 2 किती झाले, 7 म्हणजे 6 दिवस पुढे, 6 दिवस पुढे म्हणजे 1 दिवस मागे घेतला तरी चालतं, किंवा 6 दिवस पुढे म्हणजे 6 दिवस पुढे जाऊ. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार येते रे राईट आन्सर. गुरुवार बघितल्याबरोबरच ते आन्सर यायला पाहिजे. गुरुवार. ओके, गुरुवारच राईट आन्सर यायला पाहिजे तुमचं आलं. मी तुमच्या प्रतीक्षेत आहो. ओके, गुरुवार. यस. 6 दिवस पुढे म्हटलं तर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. 6 दिवस पुढे. यस, गुरुवार. ओके, सॅटर्डे येणार नाही याचं, गुरुवार येणार. गुरुवार. यस, गुरुवार. का बरं चुकत आहे तुम्ही, मला वाटलं की खूप सोपाच आहे हा, आणि सोपाच तर आहे, गुरुवारच यायला पाहिजे. कसं आन्सर आलं ते पुन्हा काढून दाखवतो. 17 मे पासून आपल्याला 26 सप्टेंबरपर्यंत जायचं आहे. मे म्हटलं तर 31 दिवस, 31 वजा 17 म्हटलं तर 14 दिवस. ओके, म्हणजे 7 2 14 म्हणजे इथं आले 0. मे नंतर येतं जून नंतर येतं जुलै नंतर येतं ऑगस्ट, आणि ऑगस्ट नंतर येतं सप्टेंबर. जूनचे येतात 2 दिवस, नंतर जुलैचे येतात 3, ऑगस्टचे सुद्धा 3 येतात, आणि सप्टेंबरचे आपल्याला कट करायचे असते. 7 1 7 7 2 14 7 3 21 म्हणजे इथं आले 5. ओके, आता आपल्या पुढे काय आहे तर एवढे कोड आहे. एवढ्या कोडमधले पुन्हा आपल्याला 7 7 कट करत जायचे असते. 5 आणि 2 किती, 7. उरले किती हे, 3 आणि 3 6. 6 दिवस पुढे, 6 दिवस पुढे म्हणजे 1 दिवस मागे घेतला तरी चालतो, त्याच्यापेक्षा 6 दिवस पुढे जाऊ. शुक्रवार नंतर शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, 5वा दिवस, आणि गुरुवार हा 6 दिवस, 6वा दिवस गुरुवार. यस, गुरुवारच आन्सर येतं. शुअरली गुरुवारच आन्सर येतं. तुम्ही कुठेतरी चुकलेला असाल, तुम्हाला चूक तर अतिशय सोपा येणार आहे. टेटमध्ये मी सुद्धा किती सारे क्वेश्चन असे शिकवलेले आहे तुम्हाला. सो गुरुवारच आन्सर आहे. ओके, तुम्ही कोड काढायला शिका. कोड काढणे म्हणजेच काय,
जूनचे जर 30 असेल तर 2 घ्यायचे, 31चा जर महिना असेल तर 3 घ्यायचे, फेब्रुवारीमध्ये जर लीप इयर जर असलं तर 1 घ्यायचा, नाही तर 0 घ्यायचा. बाकीचं काय आहे, काहीच तर कठीण आहे. काय कठीण आहे रे याच्यामध्ये, काहीच कठीण नाही. बघा याच्यावरच सांगतो मी तुम्हाला ते समजून. ओके, हा 1996, हा 1996 कॅन्सल झाला. मेचे काय झाले, कट केला, हा 31 घेतला, 31 घेतले इथं झाले 14, 14 म्हणजे 7 2 14, 0 उरलं इथं, याचा मॅटरच नाही. जूनचे किती घेतले 2, जुलैचे किती घेतले 3, ऑगस्टचे किती घेतले 3, कारण जुलै ऑगस्ट 31-31चा असतो. आता सप्टेंबरचे किती, हे 7 3 21 म्हणजे उरले किती 5, म्हणजे 5 आपण घेतले. आता हे जे शेवटचे जे कोड आले याच्यातले 7 कट करायचे, 5 आणि 2 किती 7, उरले किती 3 आणि 3 6, म्हणजे 6 दिवस पुढे म्हणजे गुरुवार. क्षणात आन्सर येतं यस. पुढे जाऊया. 28वा, एक व्यक्ती त्याच्या उत्पन्नापैकी 1/4 जेवणावर, 2/3 त्याच्यावाल्या घराच्या भाड्यावर आणि राहिलेली रक्कम 650 इतर वस्तूवर खर्च करतो, तर त्याच्या घराचे भाडे काढा. यस, खूपच इजी आहे रे, खूपच इजी. आता एक व्यक्ती, हा एक व्यक्ती आहे, सो अँड सो रामराव बाबाराव चौकोनी असेल तो, त्याच्या उत्पन्नापैकी, उत्पन्न त्याचं 1 असतं, 1 होल उत्पन्न 1 वर घेऊ आपण. त्याच्या उत्पन्नापैकी 1/4 जेवणावर आणि 2/3 त्याच्या घराच्या भाड्यावर. ओके, हे त्याचं आलं खाद्यपदार्थ. ओके, आणि हे त्याचं आलं घर भाडं. एवढ्या याच्यावर तो खर्च करतो, ह्या 2 याच्यावर. पूर्ण पैसे पैकी जेवणावर किती करतो 1/4 प्लस त्याच्यावाल्या घर भाड्यावर किती करतो 2/3. ओके, याची पहिले आपण बेरीज करून घेऊ. ते बेरीज करत असताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 3 1 3 अधिक 4 2 8 डिवायडेड बाय क्रॉस आणि आडवा छेद द्यायचा, आणि 4 3 किती 12. काय केलं आपण, 3 1 3 3 लिहिले, अधिकचं चिन्ह दिलं, 4 2 8 8 लिहिले, कारण तिरपा गुणाकार झाला. आणि बेसचा सुद्धा छेद गुणिलेला छेद करावं लागतं. 4 3 किती 12, म्हणजेच या ठिकाणी किती आला रे 3 आणि 8 11, 11/12 झाला. यस, 11/12 हे जेवणावर आणि घरभाड्यावर खर्च झाला. परंतु पूर्ण या एक हे त्याचं उत्पन्न झालं, 1 पैकी एवढं ना रे, म्हणून देअरफॉर 1 वजा 11/12 हे घ्यायचं आहे आपल्याला. ओके, 1 वजा 11/12, मी जसं सांगतो तसं करा. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आलं आणि एवढे आन्सर आणि 11/12. देन 1 मधून ते वजा करायचं आहे. तर आपल्याला तुम्हाला माहीतच आहे 12 1 12, 12 वजा 11 म्हणजे 1/12 होतं. हे होतं की नाही 1/12. 12 1 12 वजा 11 म्हणजे 12 वजा 11 डिवायडेड बाय 12 म्हणजे 12 वजा 11 म्हणजे 1/12 झालं. 1/12 1/12 बरोबर हे घ्यायचं 650. आता हे 1/12 याच्यातले 12 आणि 650 याचा करायचा गुणाकार, तेव्हा कुठं ते उत्पन्न निघतं. आता निघते उत्पन्न, हे जे शिल्लक आहे ना त्याला गुणिले 12 करायचं. हे 12 हा 1 कॅन्सल करून टाकायचं, गुणिले 12 म्हणजेच उत्पन्न निघतं. किती उत्पन्न निघते 12 0 0 12 5 60 6 12 सकम 72, 7200 उत्पन्न निघालं. 7200 उत्पन्न निघाल्यानंतर त्यानं काय विचारलं तर त्याच्या घराचे भाडे काढा. या 7200 पैकी 7200चे किती टक्के घरभाडं द्यावं लागते 2/3 घराच्या भाड्यावर, 2/3 म्हणजे हे असते गुणाकार. 3 1 3 3 2 6 उरला 1 झाले 12, 3 चूक 12 2400, 2400 गुणिला 2 म्हणजे 5800 रुपये द्यावं लागेल. नाही 4800 किती येणार आहे, नो चुकलं आठव, 12 0 0 12 5 60 6 12 सकम 72 72 सार 78 येतं. सॉरी 12 0 0 12 5 60 6 12 सकम 72 6 78, 7800 पाहिजे. 7800 इथं घेतलं चे म्हणजे 3 1 3 3 2 6 3 सकम 18, 2600 गुणिले 2, 2600 गुणिले 2 म्हणजेच 5000 2000 सांगा बेसकम 12 हा चला 1 म्हणजे 5200 आन्सर यायला पाहिजे.
चुकलं नाही पण माझं. तुम्हाला सांगतो इथे 5,630 असं काहीतरी आहे बहुतेक. असं जर झालं तर काही खरं नाही. 630 आहे माझ्या लक्षात आता येत आहे. पुन्हा सांगतो हां. 1/4 अधिक 2/3 1 वजा असं करायचं असतं. हा एवढ्याचाला बेरीज करायला लागतं. 3 1 3 अधिक 4 2 8 आणि 4 3 12 म्हणजे हे झाले 11/12. देअरफॉर 1 वजा 11/12 म्हणजेच हे झालं 1/12. 1/12 बरोबर हे 630. यस, म्हणजे गुणिले जर 630 गुणिले इथं जर 630 असेल, फॉर एक्झाम्पल इथं जर 630 असेल इथे, तर गुणिले आपल्याला हे 12 करायचे असते. 12 करायचे ते 12 0 0 12 0 0 12 3 36 3 12 सकम 72 72 ने 3 75 7,560 7,560 चे 2/3 हे झालं एकूण उत्पन्न. सपोज तर 7,560 गुणिले 2/3 बघूया काय येतं. तर 7 5 12 12 17 बघूया. 3 1 3 3 2 6 उरला 1 झाले 7 झाले 15 3 5 15 आणि 3 2 6 आणि हा 0. 2520 गुणिले 2 2520 गुणिले 2 0 4 5 2 10 चौले 3 2 4 5 5,040 राईट आहे. इथे तुम्ही 630 घ्या. 650 बाय मिस्टेक आलेला आहे तिथं. 630 तुम्ही जर घेतले तर 5,040 येतं. या दोनची बेरीज करा. केली बेरीज जे की 11/12 आले ते 1 मधून वजा करा. 1 वजा 11/12 म्हणजेच 1/12. 1/12 हे 12 घेऊन याला मल्टिपल करा. मल्टिपल केलं की आपलं उत्पन्न निघतं 7,560. 7,560 गुणिले 2/3 जर केलं तर 5,040 हे घरभाड्यावरची रक्कम निघते. दॅट्स इट. क्लिअर? येस येस सर. येस सर. येस. हां, दुसरा क्वेश्चन घ्या. येस, चला सांगा. फास्ट फास्ट सुपर फास्ट. एक व्यक्ती त्याच्या उत्पन्नापैकी 1/4 जेवणावर 2/3 त्याच्या घरभाड्यावर आणि राहिलेली रक्कम इथे 650च आहे. मात्र 650 इथे आहे 650. इतर वस्तूंवर खर्च करतो तर त्याच्या घराचे भाडे काढा. खूप इच्छा आहे मित्रांनो. 1 वजा 1/4 अधिक 2/3 ओके बरोबर 1 वजा 3 1 3 3 अधिक 4 2 8 आणि 4 3 12 तेच आहे वाटते बहुतेक. ओके म्हणजे 1 वजा 11/12 12 1 12 12 1 म्हणजे 1/12 झाले. आता हेच 12 इथं मल्टिपल करा. 12 0 0 12 पंचे 60 6 12 सकम 72 72 म्हणजे 78 7,800 त्याचं उत्पन्न झालं. 7,800 पैकी काय विचारलं? घराचं भाडं विचारलं. घराचं भाडं आहे 2/3. 7,800 गुणिले 2/3 3 1 3 3 2 6 उरला 1 झाले 18 3 सकम 18 0 0 म्हणजे 2600 गुणिले 2 म्हणजे येतं 5,200. 5,200 घरभाडे येतं. ओके 5,200 घरभाडे येतं. सो बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, तुम्ही राईट असा आन्सर दिलेला बी. बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस. लास्ट क्वेश्चन. एक व्यक्ती त्याच्या उत्पन्नापैकी 2/3 जेवणावर 1/4 घराच्या भाड्यावर आणि राहिलेली रक्कम 530 इतर वस्तूवर खर्च करतो तर त्याच्या घराचे भाडे काढा. खूपच सिजी आहे मित्रांनो. आपल्याला काय काढायचं आहे की 2/3 ओके अधिक 1/4 इथे 1 पूर्ण उत्पन्नापैकी 4 2 8 अधिक 3 1 3 4 3 किती 12 म्हणजेच 8 3 11/12. सो इथे 1 वजा 11/12 म्हणजे 1/12 आले. 1/12 म्हणजे इथे सुद्धा 12नंच आपल्याला घ्यावं लागेल. ओके 12 0 0 12 3 किती 36 3 12 पंचे 60 आणि 3 63 63 60 60 येस 63 60. आता काय विचारलं की घराचं भाडं विचारलं आणि घराचं भाडं इथं मात्र 1/4 आहे. 1/4 आहे म्हणून इथं गुणिले 1/4 करायचं. 4 1 4 4 1 4 6 4 गेले उरले 2 झाले 23 4 पंच 20 उरले 3 झाले 36
4 9 36 आणि हा 0 1590 रुपये घरभाड्यावर जाणार आहे. सो सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 1590 1590 1590 1590 1590. दॅट्स इट क्लिअर. म्हणजे 1509 हे 90 हे घरभाड्यावर आहे. अशा प्रकारचे 30 क्वेश्चन्स आपण यशस्वीरित्या आज सुद्धा कंप्लीट केले. तुम्हाला विनंती आहे की पद्धतशीरपणे मी सांगितलं त्या पद्धतीने करा. जर तुम्हाला इतर काही ट्रिक्स आवश्यक असेल, याच्या पलीकडे काही दुसरी ट्रिक्स नसते. जे मी सांगतो ते फायनल असते, फायनलच असते, कारण की त्याचा प्रूफ मी करून दाखवलेला आहे. ओके मित्रांनो, आता उद्या तुमची टेस्ट आहे, परंतु टेस्ट ही संध्याकाळी 8पर्यंत केव्हाही मिळू शकते. संध्याकाळी 8पर्यंत ती केव्हाही मिळू शकते उद्या, कारण की वर्क आता सुरू करत आहोत. दॅट्स इट क्लिअर. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.